काय बनवणार आहे आज जेवणाला? आज शेवभाजी बनवायची आज आपल्याला बर. सगळ्यांना। आता मी घेतलंय खोबरं, आलं घेतलंय असं थोडं थोडं, लसूण घेतलाय, एक कांडी लसूण घेतलाय बघा। आता हे काढून कुटून घ्यायचं, असं काढून घ्यायचं त्याला मसाल्याला, असं काढून घ्यायचं। 2 पळी तेल टाकते मी आता। बस त्याच्यात आता हे कुटलेलं आहे ना, हे टाकून द्यायचं तेलामध्ये। याला थोडं मिश्रण करून घ्यायचं, कालवण करून घ्यायचं थोडंसं। चुलीवर करते मी, असं कालवण करून घ्यायचं त्याला। त्याला थोडंसं मस्त होऊ द्यायचं। होऊ द्यायचं त्याला मस्त थोडंसं। आणि 2 चम्मच काळा मसाला टाकायचा, 1 चम्मच लाल चटणी टाकायची, थोडं मीठ टाकायचं 1 चमचा, थोडी हळद टाकायची मिक्स। बस त्याला असं परतून घ्यायचं, त्याला असं परतून घ्यायचं। आणि थोडं पाणी घालायचं त्याच्यात, तेल फुटण्यासाठी थोडंसं चविष्ट लागण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं। आता हे पीठ घेतलंय, येसूरचं पीठ घेतलंय। अच्छा। आता ते घट्ट बनवण्यासाठी येसूरचं पीठ घेतलंय। तुम्हाला बी बनवायचं असेल तर बनवू शकता, तुम्ही टाकू शकता। हे येसूरचं पीठ आहे। बस असं कालवण करून घ्यायचं आणि टाकायचं त्याच्यामध्ये, मग घट्ट बनते भाजी। असं कालवण करून घ्यायचं, बस टाकून द्यायचं त्याच्यामध्ये। बस झाली घट्ट भाजी। हे बघा झाली घट्ट भाजी। हे बघा आता चुलीवरचं जेवण तयार झालेलं आहे। आता जेवणाला या। हे बघा आता असं शेवची भाजी केलेली आहे, थालीपीठ केलेलं आहे, पापड, कांदा आणि पेरू आणि पोळी ही ठेवलेली आहे। ताट तयार आहे। चला आता जेवणाला। चला बसा जेवणाला, बसा।